Namaskar, hi, hello, welcome to Ask and Detail, our famous YouTube channel in reaching knowledge, and welcome to the tutorial of operating system in the unit 3 of process management or processor management. We will cover this last point of this unit, that is process synchronization. Very interesting and easy point. Let's start the video, my friends. So let's see here on the screen, as you can read here, what is process synchronization. Okay, it is the critical section problem of operating system. Okay, what it is, just read the line. Process synchronization is the task of coordinating the execution of processes in a way that two processes can have access to the same shared data resources. Need baga, very simple point. प्रोसेस सिंक्रोनायझेशन काय करतं तर कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेशन बिटवीन द एक्झिक्युशन ऑफ प्रोसेसेस. उदाहरणार्थ एकाच वेळेला दोन प्रोसेस रन होत आहेत, ठीक आहे. दोन्ही प्रोसेसला प्रोसेसरची ताकद लागेल, दोन्ही प्रोसेसरला रॅमची गरज लागेल, दोन्ही प्रोसेसरला इनपुट आउटपुट डिव्हाइसेसची गरज आहे, बरोबर आहे. पण ह्यामध्ये कोऑपरेशन ठेवणे किंवा कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम हे प्रोसेस सिंक्रोनायझेशन नावाची मेकॅनिझम आहे ऑपरेटिंग सिस्टीमची, ती करते. कशासाठी तर एकाच वेळेला दोन्ही प्रोसेस जर सेम डेटा वापरत असतील तर कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ नये किंवा सेम रिसोर्स वापरत असतील तर टेक्निकल प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ही प्रोसेस जी आहे सिंक्रोनायझेशनची ती होत असते. कसं, नीट बघा पुन्हा एकदा. इट इज स्पेशली नीडेड इन मल्टी प्रोसेस सिस्टीम व्हेन मल्टिपल प्रोसेसेस आर रनिंग टुगेदर. नीट बघा, एकापेक्षा जास्त प्रोसेस एकाच वेळेला रन होत आहेत, रनिंग टुगेदर. मोर दॅन वन प्रोसेसेस ट्राय टू गेन ॲक्सेस टू द सेम शेअर्ड रिसोर्सेस अँड द डेटा ॲट द सेम टाइम. एकाच वेळेला सगळ्याच प्रोसेसेसला सगळाच डेटा वापरायचा आहे, सगळेच रिसोर्सेस वापरायचे आहेत, होऊ शकतं. मग काय होतं याच्यामुळं, दिस कॅन लीड इन द इनकन्सिस्टन्सी ऑफ शेअर्ड डेटा. बऱ्याच वेळेला नीट बघा तुम्ही, लाखो युजर हे एखाद्या वेबसाईटला कनेक्ट असतात आणि सर्व्हर डाऊन झालं म्हणतो आपण, बरोबर आहे. डेटा पटकन येत नाही, इनकन्सिस्टन्सी असू शकते, समजते तुम्हाला, आणि हेच प्रॉब्लेम येऊ नये बघा. सो द चेंज मेड बाय वन प्रोसेस नॉट नेसेसरली रिफ्लेक्टेड वेन अदर प्रोसेसेस ॲक्सेस द सेम शेअर्ड डेटा. एक प्रोसेस चालू आहे, ती सुद्धा तोच डेटा वापरत आहे, दुसरी प्रोसेस सुद्धा तोच डेटा वापरत आहे, तरी सुद्धा डेटामध्ये कुठलाही बदल न होणे झाला सुद्धा नाही पाहिजे आणि डेटा सगळ्यांना व्यवस्थित ॲक्सेस सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून त्यामध्ये व्यवस्थित कोऑपरेशन ठेवणे, कोऑर्डिनेशन ठेवणे म्हणजेच सिंक्रोनायझेशनची प्रोसेस ही ऑपरेटिंग सिस्टीम करते. पुढं काय दिले बघा, टू अवॉइड दिस टाईप ऑफ इनकन्सिस्टन्सी, ह्याच इनकन्सिस्टन्सीला, ह्याच कन्फ्युजनला किंवा ह्याच टेक्निकल एररला अवॉइड करण्यासाठी कशाची कोणती प्रोसेस आहे, द प्रोसेस नीड टू बी सिंक्रोनाइज्ड विथ ईच अदर. प्रत्येक प्रोसेसमध्ये व्यवस्थित ताळमेळ ठेवणे म्हणजेच सिंक्रोनायझेशन ऑफ प्रोसेसेस. समजतंय आता कशा पद्धतीनं काम करते, नीट बघा. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, हाऊ प्रोसेस सिंक्रोनायझेशन वर्क्स. नीट बघा, फॉर एक्झाम्पल इथे प्रोसेस ए दिलेली आहे, इथे प्रोसेस बी दिलेली आहे. एक जण डेटा राईट करत आहे आणि दुसरी प्रोसेस आहे तो डेटा रीड करत आहे. मग काय होणार, नीट बघा. प्रोसेस ए चेंजिंग द डेटा म्हणजे राईट करत आहे, व्हाईल प्रोसेस बी ट्राईंग टू रीड द डेटा वाचत आहे फ्रॉम द सेम मेमरी. ही मेमरी सेम आहे, डेटा आहे, रॅम दर म्हणा याला किंवा काही म्हणा, ठीक आहे. देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी दॅट डेटा रीड बाय द सेकंड प्रोसेस विल एरनियस. म्हणजे काय, ह्या प्रोसेसला ह्या डेटा रीड करताना एरर येऊ शकतो, कारण ॲट द सेम टाइम दुसरी प्रोसेस तो डेटा राईट सुद्धा करत आहे. म्हणजे ही प्रोसेस पहिलीवाली या डेटामध्ये चेंजेस करत आहे आणि त्याच वेळेला दुसरा युजर किंवा दुसरी प्रोसेस ही तोच डेटा रीड करत आहे. अशा वेळेला टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, एरर येऊ शकतात, कारण रनिंग टाईममध्ये चेंजिंग चालू आहे. समजतंय. पुढं काय दिले, नीट बघा. सेक्शन्स ऑफ अ प्रोग्राम, हेच याच्यामध्ये 2-4 गोष्टी असतात. त्यातली पहिली बघा, एंट्री सेक्शन. समजून घ्या, एंट्री सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे, इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस विच डिसाइड द एंट्री ऑफ अ पर्टिक्युलर प्रोसेस. म्हणजे आता एका वेळेला जर डेटा अपडेशन चालू असेल तर दुसऱ्या वेळेला त्या दुसऱ्या एखाद्या प्रोसेसला एंट्री न दिलेलीच बरी. किंवा याच्या बाबतीमध्ये काय, हे डिसाईड केलं जातं की केव्हा एंट्री द्यायची आणि कोणत्या प्रोसेसला, पर्टिक्युलर प्रोसेसला एंट्री द्यायची, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला असं होतं बघा, तुम्ही रात्री 11 ते 12 किंवा रात्री 12 ते 1 बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीमचे सर्व्हर हे
बिझी असतात, ते अपडेशन्स करत असतात किंवा त्यांचं डेटा कलेक्शन किंवा डेटा मॅनेजमेंट जे काय असेल, डेटा रिस्टोरेशन वगैरे, स्टोरेशन बॅकअप वगैरे चालू असतात गोष्टी. तर अशा वेळेला आपल्याला ती वेबसाईट वापरता येत नाही, समजते. तर ते यासाठीच, आणि ह्यालाच म्हणतो आपण सिंक्रोनायझेशन, म्हणजे व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवणे, आणि हे आवश्यकच आहे. पुढे बघा, क्रिटिकल सेक्शन, दिस पार्ट अलाउज वन प्रोसेस टू एंटर अँड मॉडिफाय द शेअर्ड व्हेरिएबल. क्रिटिकल सेक्शन म्हणजे काय, ह्यामध्ये प्रोसेसला एंट्री दिली जाते आणि काय मॉडिफाय करायचे असतील तर करण्याची परवानगी दिली जाते. एक्झिट सेक्शन नावातच आहे, काम झालं असेल तर प्रोसेसला बंद करणे. नीट वाचा, इथं काय दिले एक्झिट सेक्शन, खरं तर इथंच महत्त्वाचं, इथून पडा. इट ऑल्सो चेक्स दॅट अ प्रोसेस दॅट फिनिश्ड इट्स एक्झिक्युशन शुड बी रिमूव्ड फ्रॉम द सेक्शन. काम झालं असेल तर निघा. आणि लास्ट आहे रिमाइंडर सेक्शन, ऑल अदर पार्ट्स ऑफ द कोड विच इज नॉट इन क्रिटिकल एंट्री एक्झिट. या तीनही मध्ये जे नाहीत ते सगळे कोणत्या सेक्शनमध्ये येतात, रिमाइंडर सेक्शन. म्हणजे काय राहिलं असेल तर जे आहे ते यामध्ये आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सिंक्रोनायझेशन ऑफ प्रोसेसेस. Very easy point. If you have any problem, any doubt, please feel free to ask in comment. Thanks. Like, share, subscribe, press bell button. Bye.